मैत्रिणींनो, माझ्या मिस्टरांनी मला ढाळे उपटून आणलेत खायला. ते भिजवा थोडंसं भिजवा, कारण ते आंबट लागतात ना मग नंतर. आणि आता चण्याचं सीझन आहे, म्हणजेच हरभऱ्याचं. मुंबईला चणे म्हणतात, मलाही ती सवय लागली. तर मला आवडतात खूप. मस्त कोवळे कोवळे बघू. वाव, किती असं सोडा 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 पाणी निघतंय सगळं. तुमच्याकडे आहेत का बघा कसे मस्त आले ह्याला घाटे ना, छान छान. तुम्ही पण खात असाल ना? तिकडे त्या साईडला आलेत का पलीकडं? अजून इकडे आले नाहीत ना, सगळे फुलं आहेत बाकीचे. शेवटी आलेत पलीकडे त्या साईडला. जरा थोडंसं जिथे म्हणजे थोडं हलकं रान असतं ना, तिथे येतात बोलतात लवकर. तर बाकीचे इथे तर सगळे फुलंच आलेत. आणि वाटाण्याला काय फुलं आले, शेंगा आल्या नाहीत ना अजून, येतील आपण गेल्याच्या नंतर येतील. तर तुम्ही पण मजा करत असाल ना? जे शेतकरी ते मजा करतात, शेतामध्ये खातात पितात, काम करता करता थोडंफार तरी. पण मी तर खूप खूप म्हणजे खूपच आनंद लुटते अगदी शेतातला, आणि मज्जा येते. हे माझे मिस्टर आहेत. तर तुम्हाला ह्यांची ओळख करून दिली नाही. काय नाव आहे सांगा? श्रीराम पवार. श्रीराम पवार. पवार आहे मी. चला, कसा मस्त परिसर फुलला आहे बघा. आणि आंब्याला पण भरपूर आहे यावर्षी आंबे. तर सगळीकडेच आंबे खूपच मोहर आला आहे अगदी. खूप म्हणजे खूप. तिकडे एक आहे, तो लांबचा तुम्हाला दिसेल नाही दिसेल माहिती नाही, पण तिकडे पण भरपूर मोहर आला आहे. आणि सगळं छानच आहे म्हणायचं, थोडंसं आहे पण छान आहे. चला बाय 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 बाय.